नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि आनंदाची अपडेट देखील आहे. भूमी अभिलेख विभागामध्ये गट क आणि गट ड पदांसाठी 10,683 पदांसाठी लवकरच मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये नवीन पदांसाठी एकूण 32 नवीन कार्यालयांना मंजुरी भेटल्यामुळे पदांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. सुधारित आकृतिबंध हा 10,683 पदांचा आहे. याला मंजुरी भेटलेली आहे. आता जाहिरात लवकरच येईल. कधीपर्यंत येईल? डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सर्वात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम अपडेट तुम्हाला आपल्याकडून बघायला भेटणार आहे. ठीक आहे. आता जो आकृतिबंध आलेला आहे त्याची तारीख या ठिकाणी बघू शकता. हे परिपत्रक आहे. जी.आर. आहे कधीचा 20 मे 2026 म्हणजे काल हे परिपत्रक आलेले आहे. भूमी अभिलेख विभागातील नवीन कार्यालयांच्या मुख्यालयाचे ठिकाण व त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्याबाबत ही अपडेट आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या अंतर्गत हे डिपार्टमेंट आलेले तुम्हाला बघायला भेटेल. आता इथं बघू शकता शासन निर्णय हा एक जी.आर. आहे. लक्षात घ्या दिनांक वगैरे 26/11/3/2026 नुसार आहे. प्रस्तावना याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे सर्वात पहिल्यांदा माहिती नीट समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजून येईल की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते. तर प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील किती एकूण 10,683 किती 10,683 पदांच्या सुधारित आकृतिबंधात संदर्भाधीन 11/3/2026 शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे. मंजुरी भेटलेली आहे वरतीच मी तुम्हाला सांगितले. तसेच सदर शासनाच्या निर्णयान्वये उपसंचालक भूमी अभिलेख यांचे एक नवीन कार्यालय, जिल्हा भूमी अधीक्षक अभिलेख यांची 8 नवीन कार्यालये, तर नगर भूमापन अधिकारी यांची 23 नवीन कार्यालयासह मान्यता देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे किती एकूण 32 नवीन कार्यालयांच्या निर्मितीसाठी मान्यता देण्यात आली आहे. आता सदर नवीन कार्यालयांच्या मुख्यालयाचे ठिकाण व त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने पुढील निर्णय घेतला आहे. काय निर्णय घेतला आहे? शासन निर्णय काय झालेला आहे नीट समजून घ्या. कधी झालेला आहे? महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 11/3/2026 नुसार भूमी अभिलेख विभागातील एकूण बघू शकता 10,683 पदांच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच सदर शासन निर्णयान्वये पुढील भूमी अभिलेख विभागातील नवीन कार्यालयांच्या निर्मितीसह मान्यता देण्यात आलेली आहे. काय आहे तर उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय किती संख्या आहे? कार्यालयाची संख्या 1 आहे. त्याच्यानंतर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय किती आहेत? संख्या 8 आहे. त्याच्यानंतर नगर भूमापन अधिकारी कार्यालय एकूण किती? 23. अशा प्रकारे एकूण सर्व मिळून किती? 32 कार्यालयांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जागांची संख्येमध्ये वाढ होणार आहे येणाऱ्या पदभरतीमध्ये. गट क ची आणि गट ड ची पदे याच्यामध्ये असणार आहे. तर बघू शकता उपयुक्त तक्त्यामध्ये नमूद अभिलेख विभागातील नव्याने निर्माण करावयाच्या कार्यालयांच्या मुख्यालयाचे ठिकाण व त्यांचे कार्यक्षेत्र याबाबतचा तपशील यासोबत जोडलेला आहे. परिशिष्ट अ मध्ये आहे. तो या ठिकाणी बघू शकता. इथे खाली सर्व माहिती त्यांची दिलेली आहे. सर्व भूमी अभिलेख बघू शकता कार्यालय वगैरे इथे देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे ही मंजुरी भेटलेली आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की जाहिरात कधीपर्यंत येईल? आता लगेच या जाहिरातीबद्दल सध्या सांगता येणार नाही. अजून वेगवेगळी प्रोसेस असते. वित्त विभागाची मान्यता वगैरे सर्व प्रोसेस आहे. या जाहिरातीला थोडा उशीर नक्कीच होईल. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर नंतर ही जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. परंतु याच वर्षी ही जाहिरात आलेली बघायला भेटेल आणि नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत या जाहिरातीची संपूर्ण प्रोसेस पूर्ण झालेली देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारची अपडेट होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात पहिल्यांदा अपडेट तुम्हाला येथे बघायला भेटणार आहेत. सर्वांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.